करून त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्टही अवेलेबल होत नाही लवकर. तर आता नव्याने तुम्ही पुढच्या आठवड्यात मीटिंग लावली आणि महापालिकेने बऱ्यापैकी 300-400 कामं केली आणि अजून काय काम केलं? मला या शहरातील सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत पाणी, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, शिक्षण या संदर्भात मला कार्य करायचं होतं. कारण ते नागरिकांशी डायरेक्ट कनेक्ट होणारे प्रश्न आहेत. स्थापत्य विभागातील वास्तू होत राहतात, रस्ते होत राहतात, परंतु ह्या ज्या मूलभूत समस्या आहेत ह्या शहरात पुढे पण खूप भेडसावणार आहेत. कारण हे शहर झपाट्याने वाढत आहे. आज 35 लाख अंदाजे लोकसंख्या आहे, येणाऱ्या काळात ती 50-60 लाख सुद्धा होणार आहे. तर पाण्याची कमतरता किंवा स्वच्छतेबद्दल किंवा पर्यावरणाबद्दल आपण जागरूक राहणं गरजेचे आहे. त्याच विषयांवर मी काम करत आहे. गेल्या 1 महिन्यापासून मी याच विषयांमधील सर्व अधिकाऱ्यांची चर्चा केली. काही ठिकाणी स्वतः पण व्हिजिट केली. त्याच्यात काही प्रश्न पण मार्गी लागल्यात आणि नव्याने जे करायचे त्याच्यासाठी मी राज्य शासनाचा किंवा वरिष्ठांचा पण पाठपुरावा करत आहे. महानगरपालिकेतून काही कामं होणार आहेत. नक्कीच या 5-6 महत्त्वाच्या समस्यांबाबत आपण तोडगा काढून पुढच्या 15-20 वर्षाचं या पिंपरी चिंचवड शहराचं कसं विजन असेल त्याबद्दल एक चांगले काम करून उपक्रम राबवू. महापौर साहेब पिंपरी निलखमध्ये रक्षक चौकामध्ये पुलाचं काम चालू आहे, अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. तर खासदार बारणे साहेबांनी तिथे भेट दिली, पण त्यांचं म्हणणं की उतार जास्त आहे आणि आपल्या पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणतात उतार बरोबर. त्यांचा जो कलगीतोरा चालू आहे त्याचा नक्की विषय काय? मी स्वतः तिथं जाऊन व्हिजिट करतोय, मला तेव्हा लक्षात येईल. महापौर साहेब गवळी उद्यानापाशी आता ते 5 मजली पार्किंग व्यवस्था झाली आहे, त्याचं उद्घाटन करेल. हो, ते माझ्याकडे आले होते. उद्यानं साफसफाई झालेली आहे. कारण आळंदी रोड हा पूर्ण गजबजलेला असतो आणि संध्याकाळी तिथून येताना शक्यच होत नाही. आपण माहिती मागवली आहे आम्ही त्यांची माहिती मागवली. मी जे पूर्ण झालेलं असतं ते उद्घाटन पूर्ण झालेलं आहे, पूर्ण होऊन बरोबर 5-6 मिनिटाच्या असतं. ते स्वच्छता पण करायला लावलेली आहे, उद्घाटन करून टाकू. जात पडताळणीचे जे आहे त्यात उद्या निकाल येणार आहे, त्यामध्ये तुमचं देखील नाव आहे, त्याचबरोबर 20 नगरसेवकांचं देखील नाव आहे. काय आपल्याला वाटतं? माझे पुरावे मी सादर केलेले आहेत आणि माझे एकदम चांगले पुरावे, योग्य पुरावे, त्यामुळे काही अडचणी नाही. रात्रीच्या महिला ज्या आहेत ते तुम्ही बंद केल्या होत्या, मात्र आत्ताही महिला काम करतायत. कोण काम करतं? मला साफसफाई महिला मला कोणीतरी मला त्याचं निवेदन द्यावं, मी लगेच कारवाई करतो. आधी ओके. क्रीडाविषयक धोरण क्रीडाविषयक आता अवकारिका म्हणून एक ज्यांनी आता ते सकाळीच मला भेटून गेले. त्यांचं उद्यानाविषयी जे धोरण आहे किंवा पॉलिसीचे तसंच क्रीडाविषयक पॉलिसी मी त्यांना बनवायला लावलेले आहे. आणि अण्णासाहेब मगर स्टेडियमला PPP तत्वावर सर्वात स्मार्ट स्टेडियम आपल्या शहरातलं सर्व खेळ तिथं करण्यात येतील असा एखादा कॉन्ट्रॅक्टर बघून ज्याच्याकडे PPP तत्वावर, कारण आता निधी आपल्याकडे शिल्लक नाही, तर महानगरपालिकेला पण निधी उपलब्ध व्हावा, त्याच्यातून फायदा व्हावा आणि खेळाडूंचं पण त्याच्यातून संवर्धन व्हावं असे काहीतरी योजना राबवण्याचा मानस आहे. आता बजेटमध्ये तर आधी सृष्टीसाठी नाही, परंतु प्रेसिडेंट आहेत, व्हाईस प्रेसिडेंट, त्यांचा स्वतः मला निरोप आला होता. विरोधी पक्ष नेते, आयुक्त साहेब, आमची सर्व टीम आता अधिवेशनामुळं ती एक मिटिंग लावली होती, ती पोस्टपोन झाली आणि लवकरच ती मिटिंग करण्यात येईल आणि त्यांना जसं हवंय त्यांच्या डोक्यात जशी ती सृष्टी किंवा अजितदादांच्या स्मरणार्थ ज्या गोष्टी बनवायच्या त्यांच्या सल्ल्यानेच पुढे काम होणार. आता आपल्याला माहिती आहे अग्निशमनच्या एका अधिकाऱ्याची अधिकार पण घेतले आणि विधान भवनात पण त्यांच्या विरोधात प्रश्न लावलेला आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईल. पण प्रशासनाचं आपल्याला वाटतंय की, पण मला तर आतापर्यंत चांगलं सहकार्य झालेलं आहे. असं कोणी टाळत नाही किंवा प्रशासकीय थाटात कोणी वागत नाही आतापर्यंत अनुभव. जर कुणी कोण चिपाडे सारखं त्यांच्यावर पण कारवाई करू. यांच्याकडनं धमकी येत आहे अनधिकृत काय बांधकाम त्याला तक्रार केलेली गणेश औषधी म्हणून सामाजिक कार्यकर्ते, त्यांना धमकी येत आहेत बिल्डरकडून. त्यांनी तक्रार करावी माझ्याकडे, मी त्या बिल्डरांचा बंदोबस्त करतो. शिक्षण विभागातील संगीता वांगरे मॅडम आहेत. या अनेक दिवसापासून प्रायव्हेट स्कूल जेवढे आहेत त्याच्यावर नियंत्रण करतात, अनेक तक्रारी करत नाहीत. त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. तसं त्यांच्या वतीने मला कुणीतरी सर्व दिलेलं आहे, ऑलरेडी तक्रारी दिलेल्या आहेत. माझ्या तुमच्यापर्यंत नाही आले, माझ्याकडे तुमच्यापर्यंत त्याच्यावर करू का? हा, मी स्मार्ट सिटीची एक बैठक केली. सावंत हार्डेकर साहेब,
पुण्यात बैठकीला गेले होते मी MBC वरून अटेंड केली. आता जी नेक्स्ट बैठक असेल त्याच्यात सर्व माहिती घेऊन स्मार्ट सिटीचे शिल्लक काम आहे ते होण्यासाठी आणि जे CCTV कॅमेरे होते किंवा अंडरग्राऊंड केबल होते ते सर्व 20% काम राहिलेले आहे, पण 80% झालेलं काम जर त्या 20% काम जे अपूर्ण आहे त्याच्यामुळे शहराला त्याचा काय फायदा होत नसेल तर ते काम पहिलं पूर्ण केलं पाहिजे असा माझा आग्रह राहील. आणि मेट्रोच्या कामासंदर्भात पण मी हालेकर साहेबांकडून संपूर्ण माहिती घेऊन लवकरात लवकर पुढचं काम कसं होईल यासाठी प्रयत्न करेन. परंतु ती हद्द आपली नसल्यामुळे महानगरपालिकेने त्यावरती कारवाई केलेली नाही. मोहीमध्ये आहे का? हो. मोहीमध्ये BMRD आता नवीन आयुक्त आले त्यांना आपण सांगू त्याबद्दल कारण ते खूप गरजेचं आहे. तिथली धूळ संपूर्ण शाळेमध्ये येते इकडे. नक्की कारवाई. कामाचा व्याप उलट जास्त आहे. इथं शहरासाठी एक कायमचा माणूस गरजेचा आहे, तो लवकरच भेटेल. आता जागा ताब्यात आहे का? नाही, एसटीने त्याच्यावरती कब्जा मारलेला आहे. मग मला निवेदन द्यायचे, मी नक्कीच त्याच्यावर काम करेन. ऑनलाईन दिलेले ऑनलाईन दिले मेल ID जर भेटला तो मेल ID दे ना. मेयर अँड PCMC इंडिया मार्च जीबीसमोर प्रस्ताव ठेवलाय. मार्च जीबीसमोर प्रशासनाने राष्ट्रवादी 3 नगरसेवकांचा प्रस्ताव ठेवलाय. हो. लागू करणार आता सर्व पक्षाच्या वरिष्ठांना विचारात घेऊन त्याबद्दल निर्णय घेतो.